नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजपासून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला सुरुवात करणार आहोत. तर आपण 3 प्रकारचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग शिकणार आहोत. तर आज आपण एक जो म्हणजे पहिला आहे प्रिन्सेस कट, तो कशा पद्धतीने कटिंग करायचं, खूप सोप्या आणि खूप नवीन पद्धत आहे. आणि ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना, त्यांना ही जर कटिंग बघितली ना तर लगेच कटिंग करायला जमणार आहे आणि परफेक्ट प्रिन्स कट बसणार आहे. तर प्रिन्सेस कटची मापे बघा. तर छाती आहे 38 इंच, पूर्ण उंची 15 इंच, मागील गळा 9 इंच, पुढील गळा 6.5 इंच, शोल्डर आहे 6 इंच, भाई उंची आहे 7 इंच, भाई घेर आहे 6.5 इंच. ही आहेत आपल्या प्रिन्स कटची मापे. तर आपण पेपरवरती सर्व मापे अगोदर टाकून घेणार आहोत. तर चला आपण करूया सुरुवात. तर पूर्ण उंची आपली 14 इंच आहे, प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे येणार 15 इंच उंची. त्याच्यानंतर शोल्डर आहे 6 इंच, तर आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच, मुंडा आहे 6.5 इंच आणि पुढील गळा आहे 6.5, म्हणजे मुंडा पण 6.5 आहे आणि पुढील गळा पण 6.5 इंच आहे. तर इथून आपल्याला टाकायचं आहे चेस्टचं माप. तर चेस्ट आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग येणार 9.5 इंच आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. तर आता इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. इथून आड्यांचं माप जे घेतलेलं आहे ना, तिथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि आपल्याला पुढच्या साईडला गळ्याचा आकार आपल्याला गोल द्यायचा आहे. इथे आपल्याला पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावरती, मागील मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती. आणि अखंड प्रिन्स कट आहे आपला. तर आता बघू शकता, आपण मुंड्याचा आकार देऊयात. फ्रंट साइड मुंड्याचा आकार आपल्याला थोडासा आतून घ्यायचा आहे 1/2 इंच. तर आता आपण इथून सरळ रेषा आखून घेऊया फिटिंगचं जे माप आहे ना तिथून. त्याच्यानंतर पुढच्या साईडला इथून. तर आता पूर्ण आपलं हे प्रिन्स कटचं माप झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, पुढून इथून जे आहे ना मुंड्याच्या इथून आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. इथून आपल्याला प्रिन्स कट साठी घ्यायचं आहे 4 इंच आणि इथून आपलं चेस्टचा चौथा भाग 9.5 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचा आहे, म्हणजे येणार 10 इंच. तर आपल्याला असं इथून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. जो आपला हा टक्सचा पॉइंट आलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी म्हणजे जो टक्स घ्यायचा आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला 1.25 इंच ह्या साईडला आणि 1.25 इंच ह्या साईडला. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे. तुम्ही सगळ्या स्टेप बाय स्टेप लक्षपूर्वक सगळा पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या नक्की लक्षात येतील. तर बघू शकता. आणि इथून आपल्याला द्यायचा आहे आता आकार प्रिन्स कटचा. तर बघू शकता, हा आहे आपला अखंड प्रिन्स कट. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. तर आता आपण इथून सुरुवात करूया. पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही आपण एकत्रितच कटिंग केलेला आहे. तर आपला हा पाठीमागचा भागाचा जरा बाजूला ठेवूया आपण आणि हे आता कट करून घेऊया.
फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आपण कटिंग करून घेऊया. तर हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे, म्हणजे प्रिन्स कटचं फ्रंट साईडचं. बघू शकता हा एक पार्ट, हा पार्ट, म्हणजे आता दोन पार्ट. आणि हे जे आपण कटिंग केलेलं आहे ना, हे ब्लाऊज पीसवरती आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि ते कशा पद्धतीनं वाढवायचं आहे, कुठल्या साईडला किती वाढवायचं आहे, हे मी ब्लाऊज पीस कटिंग करताना सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे झालं, आपण पाठीमागच्या भागाचं बघूया. तर बघू शकता हा पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे. तर आपल्याला आता पंचकोनी गळ्यात कटिंग करायचं आहे. तर गळ्याची उंची आपण घेतलेली आहे मागच्या 9 इंच. तर आड्यांचं माप आपण घेतलेलं आहे 3 इंच. तर आता व्यवस्थित आपण असा चौक अगोदर आखून घेऊया. तर पंचकोनी गळा कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्हींचा हा पॉइंट आणि हा पॉइंटचा आपल्याला मध्य करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा सिंपल असा पंचकोनी गळा आहे, जेणेकरून आपल्या नवीन ज्या मैत्रिणी शिकत आहेत त्यांना सहज जमेल असा हा गळा आहे. तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊया. तर बघू शकता आपला पंचकोनी गळ्याचं कटिंग झालेलं आहे. तर आपण आता बाहीचं कटिंग बघूया. तर बाही उंची म्हणजे बाहीचं माप टाकण्यासाठी बंद बाजू जी आहे ना, ती मी या साईडला घेतलेली आहे. इथून आपण बाहीचं माप टाकणार आहोत. तर बाही उंची आहे 6 इंच प्लस त्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलेला आहे, म्हणजे 7 इंच आपली बाही उंची येते. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंडा घेर टाकायचा आहे, तो येतो 9 इंच. तर कशा पद्धतीनं आपण मुंडा घेर घ्यायचा हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊयात. आणि आता आपल्याला कॅप हाईट मध्ये चेंज करायचं आहे. जर चेस्टचं माप जास्त असेल, आता 38 चेस्ट आहे, तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 4.25 इंच, म्हणजे जास्त आपल्याला कॅप हाईट घ्यायचं आहे चेस्टचं माप जास्त असल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच आतल्या साईडला इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या 2 पॉईंटचं आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. आणि आपला बाही घेर आलेला आहे 6.5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 1.5 इंच. तर बघू शकता ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. परत ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. इथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच, इथून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. आणि आता पूर्ण आपण माशाचा आकार देऊन घेऊया. तर बघू शकता मी काय केलेलं आहे, 6 इंच बाही आपल्याला घ्यायची, त्यामध्ये प्लस 1 इंच केलेलं आहे, म्हणजे 7 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तिथून आपण मुंडा घेर टाकलेला आहे. कॅप हाईट मी घेतलेली आहे 38 चेस्टसाठी 4.25 इंच. आपला बाही घेर आहे 6.5 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. परत इथून 1 इंच घेतलेला आहे आणि ह्या 2 पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. परत ह्या 2 पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. इथून आपण 1 इंच घेतलेला आहे, इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे. आणि जसा आपण कायम माशाचा आकार देतो त्या पद्धतीने आपण माशाचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपण ह्याचं आपण कटिंग करून घेऊया. तर आपण हे 2 पदरवर कट केलेलं आहे. परत हे आपल्याला ओपन करायचं आहे असं, आणि फ्रंट साईडचा आपल्याला जो
हा कट करायचा ना, एक पदरवर करायचा आहे. तर बघू शकता असा सेम हा कटिंग झाल्यावर असा मासाचा आकार येणं गरजेचं आहे, तरच आपलं कटिंग परफेक्ट झालंय हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बघू शकता हा असा आकार येणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला आता बाही दाखवते कशी दिसते. अरे बघा, कटिंग केल्यावर ही सेम अशी बाही दिसते. तर आता आपण किती पार्ट आपल्या प्रिन्स कट मध्ये येतात ते बघूया. हा आपला पाठीमागचा भाग, हा आपला प्रिन्स कटचा हा भाग, हा एक भाग आणि आपलं हे बाईचं कटिंग, म्हणजे एकूण 4 पार्ट येतात. अखंड प्रिन्स कट आणि प्रिन्स कट मध्ये पण प्रकार आहेत, ते स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे. तर आज आपलं 38 चेस्टचं प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर उद्या मी ब्लाऊज पीसवर ठेवून कशा पद्धतीनं कटिंग करायचं आणि कुठं कुठं मार्जिन वाढवून घ्यायचं हे मी उद्याच्या क्लासमध्ये शिकवणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.